आज पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंटचं एक मोठं केंद्र बनत आहे। मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 6 महिन्यामध्ये 7 मोठ्या इन्व्हेस्टमेंट या नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आणल्या आहेत। त्यामध्ये काहींची नावं आता माझ्याकडे आहेत। आपण ग्रेफाइट इंडिया लिमिटेड 4761 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणली। व्हर्च्युओ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स 800 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे। एपिरॉक मायनिंग 500 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। पेरसॉन मशिनरी 1000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स या आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आणि एपिरॉकची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तर मायनिंग इक्विपमेंटच्या क्षेत्रातली देशातली सगळ्यात महत्त्वाची इन्व्हेस्टमेंट आहे। कारण मायनिंग हे सगळ्यात वेगानं विकसित होणारं आता देशातलं एक क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रातले सगळे इक्विपमेंट आपण इम्पोर्ट करतो। आता ते सगळे इक्विपमेंट हे नाशिकमध्ये या ठिकाणी तयार होणार आहेत। ही देखील मला असं वाटतं अतिशय आनंदाची गोष्ट आहे।